एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी 2 रताळा घेतले, धुवून घेतले। आता याची आपण खिचडी बनवूया। आता याला मी सोलून घेते। याची साल काढून घेऊया। हे उपासाची मी खिचडी बनवते याची। आता हे बघा मी सोलून घेतले, याची साल काढून घेतली। आता याला आपण किसून घेऊया। अशी असे मोठे मोठे टोकवाले घ्यायचे आपल्याला। तर असे मोठे मोठे पडतील याच्यातनं किसल्यावर, तेव्हा असे किसून घेतलंय मी। हे बघा, लवकर बनवायचे ना तर काळा पडतंय। हे किसून कधीच ठेवायचे नाही, बनवायच्या टायमालाच किसायचे, नाहीतर हे बघा असं काळत पडत जातंय। आता मी तवा ठेवून दिलाय, कढई। याच्यात आपण घी टाकूया। घी मध्ये बनवायचंय। 2 चमचा घी टाकते। तुम्हाला जास्त पाहिजे तर जास्त टाकू शकता। आता आपण जिरं टाकूया, अर्धा टीस्पून। आता हे आपण रताळं किसून घेतलेलं ते टाकूया। आपली फोडणी झाली म्हणजे हे मिक्स करूया। आता हे चांगलं मिक्स झालंय। आता याला शिजायसाठी आपण झाकण ठेवूया। बारीक गॅस करायचा। बघूया, थोडंसं खालीवर करूया, लागायला नको पाहिजे बघा, खाली लागतंय ना। आपला रताळा शिजलाय। याला 2 मिनिटं आपण गॅस बंद करून झाकण ठेवूया। दोन मिनिटं झाले, काढून घेऊया आपण। आता याच्यात आपण टाकूया जिरा पावडर, थोडंसं आपण उपासाचं मीठ टाकूया। 2 ते 3 कढीपत्ता। 1 मिरची कापून घेतली मी लाल, म्हणजे आपली हिरवी मिरची होती ती लाल झाली, ती कापली मी। आता याला आपण मिक्स करूया। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतले। आता याच्यात टाकूया आपण थोडीशी आमचूर पावडर, म्हणजे खट्ट मिठ छान लागणार। लिंबू पण टाकू शकता। आणि थोडीशी साखर टाकते। मिक्स करूया याला। लिंबू टाकलं ना तर अजून छान लागणार खट्टा मिठा।
गोड तुमच्यावर आहे. रताळ ऑलरेडी गोड असतं. गोड किती पाहिजे त्या हिशोबाने टाका तुम्ही. आता आपली खिचडी तयार झाली उपासाची. आता आपण सर्व करूया. आणि मी हे रताळाला उकळून घेतले असं चटपटी खाण्यासाठी. आपण त्याच्यात थोडंसं मीठ मसाला लावूया. दहीमध्ये पण मीठ टाकलंय. कालवून घेऊया. थोडीशी साखर टाकते. थोडं जिरा पावडर टाकते. चांगला मिक्स करून घेऊया. थोडीशी लाल मिरची टाकते. थोडीशी काळी मिरी टाकते याच्यावर मी. चटपटीत एकदम छान बनणार. थोडी काळी मिरी याच्यात टाकते दहीमध्ये. बाकीच्या याच्यात टाकते. आपला उपासाचा नाश्ता तयार झालाय. आजची उपासाची डिश तुम्हाला कशी वाटली? लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि